तानाजी पाटलांनी जात पडताळणी समितीला जे कागदपत्र दिले आहेत त्यावर आमचा आक्षेप आहे। या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। पृथ्वीराज पाटलांचा ओबीसी दाखल तातडीने रद्द झाला पाहिजे। प्रांत विटा यांनी तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी करत मी काही चुकीची मागणी करत नाही। हे कोणी सभापती झाले तरी मला घंटा फरक पडत नाही। ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणारे लोक आहेत। ज्यांनी ओबीसी दाखले घातले त्यात 99% बोगस लोक आहेत। महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये जे सदस्य निवडून आले त्यांच्या दाखल्यांची चौकशी करून ते रद्द करावेत अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। जतमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना पडळकर माध्यमांशी बोलत होते। यावेळी महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे। जयंतरावला असुरी आनंद होतोय की गोपीचंद पडळकर विरोधात आमचा सभापती झालाय, त्यांना एखादा राज्यपाल किंवा आमदार केल्यासारखं वाटतंय। जिल्ह्याच्या लक्षात आलेलं आहे की जयंतरावांचा दुसरा अजेंडा नाही, त्यांचा अजेंडा एकच आहे की गोपीचंद पडळकरला अडवणं आणि माझ्या विरोधात लढणं। जयंतरावला एवढं माहिती नाही की मी पुढारी असाच झालो नाही, मी ठोकरे आणि ठोसे देत पुढारी झालोय। मला आता संधी मिळाली आहे ठोसे देण्याची, अशा शब्दात ही त्यांनी टीका केली आहे। हे बघा, विषय नीट समजून घेतला पाहिजे। त्यांचं काय म्हणणं आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत गेलो म्हणून गोपीचंद पडळकर बोलतात। त्यांना एवढी अक्कल पाहिजे। भाजपाची सत्ता काय 2 मतांनी गेलेली नाही, भाजपाची सत्ता 6 मतांनी गेली। म्हणजे आमच्याकडे 25 होते आणि त्यांच्याकडं 6 एक्स्ट्रा होते। तुम्ही 2 असले काय नसले काय, लिंबू टिंबू झाला। तिकडेही तुम्हाला महत्त्व नाही आणि इकडेही महत्त्व नाही। आता जयंतरावला असुरी आनंद मिळतोय की गोपीचंदच्या विरोधात मी माणसं सभापती करतोय। त्याला वाटतंय का एखादा राज्यपाल केलाय की एखादा आमदार केलाय, असं फील जयंतरावला यायला लागलंय। तो विषय तसा नाही। समजा 2 मतं कमी आहेत, आम्ही 30 वर आहे आणि शिवसेनेचे 2 फुटले, मग आम्ही तुमचा विषय समजू शकतो ना। तुम्ही तिकडे गेल्यामुळे आमची सत्ता गेली, तुम्ही लिंबू टिंबू आहे। पण जयंतरावांचं त्यांचं नाजूक नातं असल्यामुळं त्यांना ते सभापतीपद मिळालेलं आहे, नंबर 1। नंबर 2, इकडं जतला पण त्यांनी दिलंय। त्यामुळं जिल्ह्याच्या लक्षात आलं जयंतरावचा दुसरा अजेंडा नाही, जयंतरावचा अजेंडा एकच आहे, गोपीचंद पडळकरला अडवणे, गोपीचंद पडळकरच्या विरोधात लढणे। पण जयंतरावला एवढं माहीत नाही, मी काय पुढारी असाच झालेलो नाही। माझ्याकडे अध्यक्षपद आहे, माझ्याकडे 4 सभापती आहेत, माझ्याकडे जिल्ह्याची सत्ता आहे। मी असाच ठोकरं देत ठोसं देत पुढारी झालोय। त्यामुळे आणखी ठोसे द्यायला मला आधी संधी मिळाली, त्यामुळे तेच नाही। आता दुसरा विषय जो राहतोय तो जात पडताळणीचा। मुळामध्ये आपल्याकडं जातीचा दाखला वडिलांच्याकडून येतो, आपण वडिलांची वंशावळ मांडत असतो। मी माझ्या अंगचं सांगत नाही, तानाजी तरी हे तात्काळ रद्द होणार। प्रांत विटा यांनी सुमोटो 420चा गुन्हा दाखल केला पाहिजे। दिसतंय ना तुमच्या निदर्शनास, एवढा गॅप असू शकत नाही। 132 वर्षाचा माणूस आपल्या इथं जगू शकत नाही, नंबर 1। नंबर 2, 98व्या वर्षी पूर्व जन्माला येऊ शकत नाही। दुसरा, तुम्ही तपासणी करायची गरजच नाही। त्यामुळे तात्काळ यांच्यावरती 420चा गुन्हा दाखल करावा। जात पडताळणी समितीनंच हे सर्टिफिकेट रद्द करावं, दुसऱ्याकडे नाही। हायकोर्टात आम्ही जाणार नाही, म्हणजे हायकोर्टात जाऊन 5 वर्ष जातील, असले उद्योग आम्ही करणार नाही। ज्या पद्धतीनं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये बाबरा गावातील धनगर कुटुंबियांनी खाडाखोड करून धनगरांचे दाखले काढले होते आणि त्याला संभाजीनगर जात पडताळणी समितीनं व्हॅलिडिटी दिली होती, रद्द त्यांनीच केली। त्या धर्तीवरती सांगली जे जात पडताळणी समिती आहे त्यांनी रद्द करावे, जात पडताळणी समितीवरती पण फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी माझी एकदम नैसर्गिक मागणी आहे। मी काही चुकीचं राजकारण काय हा विषयच नाही। हे कोणी सभापती झाले, मला काय घंटा फरक पडत नाही। मी काय असाच पुढारी झालोय, मी काय कोणाच तरी रस्ते करून गटारी करून काहीतरी फंड देऊन मी पुढारी झालो नाही। माझ्याकडे काहीच नव्हतं। 2020 पर्यंत मला कुठलाच अधिकार नव्हता की मी कुठला फंड द्यावा। लोकांनी मला नेता तयार केलेला आहे। त्यामुळे कुणी सभापती होणं, कुणी आमदार होणं, आता जयंतराव 2.5 वर्ष मंत्री होते, मग काय झालं, तुम्ही होताच ना साक्षीदार। आम्ही काय त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, कुणी मंत्री झाला आणि पालकमंत्री झाला। त्यामुळं माझा जो मुद्दा आहे तो ओबीसीच्या आरक्षणाचा गळा घोटणारी राज्यातली जी लोक आहेत, आणि एकाच नाही, महाराष्ट्रातल्या सगळे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका, इथं जेवढे कुणबी दाखल्यावरती सदस्य निवडून आले त्यांच्या सगळ्यांची पडताळणी झाली पाहिजे। माझं अत्यंत जबाबदारीनं म्हणणं आहे, 99% बोगस लोक आहेत।